हा वारा सुटलाय बघा. आणि परसवामध्ये आपल्या जर मोठी झाडं असतील तर तुम्ही दररोज कचरा काढा तरी पातेरा पडतो. खास करून फणसाचं आणि आंब्याचं झाड असेल तर सर्व पातेरा. 2 दिवस झाले सतत आम्ही कचरा काढून आहे ना पातेऱ्याचा असा ढीग घालून ठेवलाय. पण वारा आला की ते सर्व उडतंय. म्हणून मला हे म्हणाले की आज सर्व कचरा आपण एकत्र जमा करून मोठा जो आहे ना वरचा तो गोणी भरून चुलीजवळ ठेवूया पाणी तापवायला. आणि बाकीचा खालचा जर बारीक जे माती वगैरे काय असेल ते मागच्या शेतात टाकून देऊया. आता आम्ही तसंच करतो. आता मी जसा कचरा काढते ना परत वाऱ्याने पातेरा मागे जातो. हे बघा किती ढीक घालून ठेवलंय ते बघा. बाजूला ठेव. तिथे ठेवायचं तिथे द्यायचं. आता हा उरलेला पातेरा आहे ना यांना सांगते इथे शेतामध्ये होता. कारण का चुलीजवळ पण जास्त गोण्या जर भरून ठेवल्या ना तर उंदीर सर्व घाण करतात. हे बघा हे आमचे सर्व शेत आहेत आणि इथेच सांगितलं आहे ना मी टाका पातेरा. इथे आता हळद आमची लावलेली होती ती आता काढायला झाली आहे. ही आमची इथे चूल आहे मागच्या पडवीमध्ये. इथेच म्हटलं ठेवा. 4 गोण्या आम्ही भरल्या आहेत पातेरीच्या. हो झालं ना सर्व पातेरा टाकून. ठीक आहे चालेल. अजून 2-4 दिवसांनी पुन्हा तेवढा गोला होईल ना. नाहीतर काय. आता बघा आम्ही सर्व हे परसव साफ केलंय. पुन्हा आता 2-3 दिवसांनी तसंच होईल. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.